जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगाम जवळ बैसरन येथे मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये पर्यटकांचा अधिक समावेश आहे तर अनेक जण जखमी झाले आहे। पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे। त्यांचे पार्थिव आज श्रीनगरमधून आणण्याची तयारी केली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे। पहलगामच्या बैसरन व्हॅलीत मंगळवारी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून 26 पर्यटकांना ठार मारले। यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। पनवेलमधील दिलीप देसले यांचा दहशतवाद्याच्या गोळीबारात जागीच मृत्यू झाला, तर पुण्यातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे यांचा काल रात्री उशिरा उपचारावेळी मृत्यू झाला। याशिवाय डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या 3 पर्यटकांचाही या हल्ल्यात मृत्यू झालाय। या सर्वांचे पार्थिव आज श्रीनगरमधून आणण्याची तयारी केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने बुधवारी म्हणजेच आज दिली आणि यांचे पार्थिव आज मुंबईत आणण्यात येणार आहे। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंगवाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या 3घांचा मृत्यू झाला। मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवाहन केलं आहे की पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 किंवा 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावे। संजय लेले आणि दिलीप देसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल। हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12:15 निघालं। पुण्यातील कौस्तुभ गणबते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायंकाळी 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल, तर हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1:15 श्रीनगर येथून हे विमान निघालं आहे आणि ते मुंबईत पोहोचणार आहे अशी माहिती मिळाली आहे।